पोलिसांची जी काही नवीन माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार आपण खरंच या मुलाला बदनाम केलं का? कारण यामध्ये मुलाची चूक नव्हती अशाच काही कमेंट्स येत आहेत. कारण की जी काही नवीन माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारे खरोखरच तो मुलगा जो होता यामध्ये अनेक लोकांनी अनेक मीडियानी त्याला बदनाम केलं का? विषय हा आयफोनचा नव्हता, मोबाईल फोनचा नव्हता. मग नक्की नेमकं प्रकरण काय आहे? हे कुटुंब संपल्यानंतर त्यांच्या घरामधील सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल होतो जिथे त्यांचा जो कुत्रा आहे तो दिसत आहे, तो भुंकत आहे. अक्षरशः ते घर आहे ते ओसाड पडलेलं आहे. मृत्यूनंतर आता त्या फक्त घरात उरलेला आहे त्यांचा पाळीव कुत्रा. आता या प्रकरणात नेमकं त्या मुलाची बाजू का घेतली जाते? मुलाची चूक नाही असं का म्हटलं जातं आहे? पहा, कुणाल आणि त्याच्या कुटुंबात नक्की काय झालं हे सांगायला तिघे जिवंत नाहीत. मात्र नातेवाईकांनी मोठा खुलासा केला आहे. कुणालच्या काकांनी या दरम्यान बोलताना सांगितले की त्याच्या आई वडिलांमध्ये छोटे वाद होते, पण कुणालला ते अजिबात हवे नव्हते. त्याला घरात शांतता हवी होती. त्याचे वडील जास्त करून बाहेर राहायचे. तो आणि त्याची आई जास्त राहत होते. तो त्याच्या आईवर खूप जास्त प्रेम करत होता. त्याचा जीव आईवर होता. तो खवड्या डोंगरावर आणि आई वडिलांची वाद करू नये याकरता त्यांनी खवड्या डोंगरावर भीती घालण्यासाठी तो गेला होता. पण ज्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी गेले त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि दोघेही खाली पडले. काकांनी स्पष्ट केले की कुणालच्या आई वडिलांमध्ये काही वाद होते, पण ते काही मोठे नव्हते, छोटेच होते. हेच नाही तर ज्यावेळी कुणाल उडी मारण्यासाठी उभा होता त्यावेळी त्याची आई खाली उतरली होती. आईला खाली उतरल्याचे पाहून तिला वर जाण्यास तो सांगत होता. हेच नाही तर उपस्थित लोकांनी तिला वर येण्यासाठी मदत करा, हात द्या अशी विनंती कुणाल करताना दिसला होता. तू वर जा, तू वर जा असे तो आपल्या आईला वारंवार सांगत होता. आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेला आणि पूर्ण कुटुंब संपले. आणि विषय आयफोनचा राहिला तर त्याच्याकडे आयफोन होता, परंतु त्याचे काही हप्ते जे काही होते ते बाकी होते असंही सांगितलं जात आहे. इथं विषय आयफोनचा नाहीच अशाच प्रतिक्रिया येत आहेत.